नमस्कार, कशा आहात सर्वजण? मस्त आहात ना? मी पूजा तुमचं न्यूट्रिबल चॅनलमध्ये स्वागत करत आहे. आज मी शेअर करत आहे हेल्दी पुरणपोळी थाळी, गुढीपाडवा स्पेशल. फेस्टिवल आला की आपण पुरणपोळीसारखे पदार्थ खूप एन्जॉय करतो, पण काही वेळा असं होतं की हे जास्त खाल्ल्याने हेवी पण वाटतं, म्हणून मी हे खाऊ की नको. तर मी तुमच्यासाठी ही जी थाळी आहे ती पोर्शन कंट्रोल आणि हेल्थ लक्षात घेऊन बनवलेली आहे. चला तर मग आपण रेसिपीला स्टार्ट करूया. मी येथे घेतलेला आहे 1 कप चणा डाळ आणि 1 कप गूळ. आपण आता पुरण तयार करण्यासाठी घेऊया. सर्वप्रथम मी येथे एका टोपामध्ये 9 कप हा मेजरिंग सिलेंडरने वॉटर घेतलेला आहे. त्यामध्ये चणा डाळ आपण ॲड करून थोडीशी हळद टाकून हे शिजायला ठेवणार आहोत. हे शिजत आहे तोपर्यंत आपण इकडे कणकीची तयारी करून घेऊयात. मी आता या परातीमध्ये 1 कप गव्हाचं आहे, 1 टीस्पून नमक घेतलेलं आहे आणि त्यामध्ये थोडंसं तेल सोडून आपण ही कणिक मळून घेणार आहोत. जर तुम्ही अजूनही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की जाऊन करा आणि बेल आयकॉनवरती प्रेस करा, म्हणजे तुम्हाला नवीन रेसिपी बघायला मिळतील. तुम्ही इथे बघू शकता मी कणिक ही मळून घेत आहे. ही जास्त कठीणही करायची नाही, जास्त पातळही नाही, म्हणजे मीडियम पण मऊ ठेवायची, जेणेकरून आपली पोळी टम्म फुगेल. इथे बघू शकता मी अशा प्रकारे ही कणिक मळून घेतलेली आहे. आता याला तेल लावून हे अर्ध्या तासासाठी आपण इकडे भिजायला ठेवणार आहोत. साठी लागणारे साहित्य पाहूयात. मी इथे घेतलेलं आहेत लसूण, खोबरं, कोथिंबीर, लाल तिखट सातारा स्टाईल, गोडा मसाला, हळद घेतलेली आहे, मोहरी घेतलेली आहे, जिरे घेतलेले आहेत, हिंग घेतलेली आहे, धनिया पावडर. सर्वप्रथम आपण वाटण तयार करून घेऊया. त्यासाठी मी घेतलेलं आहे मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडंसं आलं, लसूण आणि खोबरं याची पेस्ट करून घेणार आहोत. आणि आपली जी चणा डाळ शिजलेली आहे त्यातली थोडीशी 1 वाटी चणा डाळ याच्यामध्ये ॲड करून त्याचं पण वाटण करून घेणार आहोत. तुम्ही ते बघू शकता आपली आता हे डाळ शिजलेली आहे. आपण त्याचं पाणी सेपरेट करून घेऊयात. तुम्ही ते बघू शकता अशा प्रकारे आपली पूर्ण डाळ शिजलेली हवी. आता हे जे पाणी आहे त्याची आपण आमटी करून घेणार. तोवर आपण आता इथं हे जे डाळ आहे त्याच्यामध्ये गूळ ॲड करून ते थोडंसं परतून घेऊयात, म्हणजे आपलं पुरण चांगलं होईल. त्याच्यामध्ये थोडीशी वेलची पावडर टाकून घ्या. तुम्ही ते बघू शकता 1 ते 2 मिनटं हे मी परतलं आहे, तर आपला गूळ याच्यामध्ये सर्व मिक्स झालेला आहे. आपल्या इथे गूळ छान असा मिक्स झालेला आहे. 2 मिनटं बाजूला ठेवून आपण आमटी तयार करून घेऊया. त्याच्यामध्ये मी थोडंसं ऑइल घेतलेलं आहे. त्याच्यामध्ये जिरे, मोहरी, कढीपत्ता जे आपण वाटण करून घेतलं होतं ते याच्यामध्ये ॲड करून आपण मिक्स करून घेणार आहोत. आणि त्यामध्ये थोडंसं लाल तिखट, हे आमच्या सातारा स्टाईलची चटणी आहे, गोडा मसाला, धनिया पावडर, हळद टाकून आपण हे मिक्स करून घेणार आहोत. तो बघू शकता आपला मसाला चांगला भाजलेला आहे. आता आपण याच्यामध्ये जे आपला कट मिळालेला होता तो मला साधारण 4 वाटी मिळालेला, त्यातला मी 3 वाटी येते तिखट आमटीसाठी यूज केलेला आहे, तुम्ही बघू शकता. आणि जी 1 वाटी आहे ते आपण विदाऊट तिखट अशी या आमटी करून घेणार आहोत. मी हे सर्व जिरे, मोहरी, कढीपत्ता, हिंग, हळद आणि थोडंसं वाटण टाकून हे सर्व ॲड करून त्याच्यामध्ये 1 वाटी ही विदाऊट तिखट अशी ही आमटी करून घेतलेली आहे. खूप छान आमटी लागते भातासोबत, तुम्ही नक्की ट्राय करा. ही माझ्या मम्मीची रेसिपी आहे. त्याच्यामध्ये थोडंसं आपण मीठ टाकून घेऊयात. ह्याला चांगली उकळी आली की आपण हे दोन्हीही याच्यामध्ये कोथिंबीर टाकून घेणार आहोत आणि हे बाजूला ठेवून देणार आहोत. दोन्ही आमटी तयार झालेली आहे तोपर्यंत आपण पुरण वाटून घेणार आहोत. मी पुरण चाळणीमध्ये हे पुरण वाटून घेतलेलं आहे. 5 ते 10 मिनटामध्ये आपलं पुरण वाटून होतं. जर थोडंसं गरम असेल तर जास्त थंड करून होऊ देऊ नका. आता आपण भज्याची तयारी करून घेऊया. त्यासाठी मी घेतलेलं आहे 1 वाटी पालक, 1 छोटी वाटी कांदा उभा चिरलेला, थोडंसं ओवा, हळद, धनिया पावडर, जिरे, हे सर्व मिक्स करून आपण हे मिक्स चांगल्या प्रकारे करून घेऊया. त्यानंतर टाकूया ह्याच्यामध्ये थोडीशी कोथिंबीर झाल्यानंतर थोडंसं टाकणार आहोत लसूण, जो आपण पेस्ट करून घेतली होती ती, आणि त्यामध्ये थोडंसं मिरचाची चटणी करून घेतलेली आहे ती टाकलेली आहे. आणि नंतर बेसन ॲड करून हे सर्व मिक्स करून घेणार आहोत. त्याच्यात थोडंसं पाणी घालायचं आहे, जास्त सैलही नाही करायचं आणि जास्त कठीणही नाही, म्हणजे आपले भजे मीडियममध्ये ठेवले तर कुरकुरीत होतात. तुम्ही ते बघू शकता अशा प्रकारे. ते मिश्रण भिजायला ठेवले तोपर्यंत आपण इथं भात कुकरला घालून घेऊया आणि त्यामध्ये थोडेसे 2 बटाटे घालून घेणार आहोत बटाट्याची भाजी बनवण्यासाठी. ते लावून झालं की आपण इथे 1 कप पाणी घेतलेलं आहे. त्याच्यामध्ये 2 टीस्पून गूळ घेऊन आपण हे त्याला उकळी आणून ते गुळवणी तयार करून घेणार आहोत. तुम्ही ते बघू शकता ह्याला चांगली उकळी आलेली आहे. आणि आता आपण इथे भजे
तळून घेऊयात। मी बघू शकतो मी किती थोडंसं तेल घेतलेलं आहे, 1 टीस्पून। कमी तेलामध्ये आपण हे भजे तळून घेणार आहोत, कारण आपण हेल्दी थाळी करतोय, त्यामुळे जास्त तेल घ्यायचं नाही। या कमी तेलामध्ये पण मीडियम हीटवरती आपले भजे चांगले कुरकुरीत होतात। तुम्ही ते बघू शकता आपले चांगले भाजलेले आहेत। भजे काढून झाले की मी सर्व प्रकारचे भजे ज्यामध्ये तळून घेतलेले आहेत। आपण आता त्याच तेलामध्ये कुरडई घेणार आहोत। ही आमची घरी बनवलेली होममेड कुरडई आहे। आम्ही उन्हाळ्यामध्ये हे असं कुरडई बनवून ठेवतो। तुम्ही ते बघू शकता, ही पण आपण कमी तेलामध्येच तळून घेतलेली आहे। कुरडई आणि भजे हे आपण कमी तेलामध्ये तळून घेऊन झालेले आहेत। आपण आता इथे पुरणपोळी लाटून घेणार आहोत। त्यासाठी मी हा असा गोळा घेतलेला आहे, तुम्ही बघू शकता, आणि त्याच मापाचं मी पुरण याच्यामध्ये घालून घेणार आहे। हे असं ना मोदकाला जसं आपण गोल करून घेतो ना, तशा प्रकारे कणकीचा गोल करून घ्यायचा, त्याच्यामध्ये हे पुरण घालायचं आणि हे असं फिल करत जायचं, म्हणजे आपली पुरणपोळी तुटत नाही। तुम्ही ते बघू शकता, असं या हाताने वरच्या बाजूने हात वरती करून घ्यायचा, म्हणजे खाली जास्त पातळ ठेवायचं नाही, तर तुमची पुरणपोळी फुटू शकते। ते बघू शकता आपला हा असा प्रकारे मी ह्याचा गोळा करून घेतलेला आहे। तुम्ही असा जर गोळा करून घेतला ना, तर तुमची पोळी जी आहे ती टम्म फुगेल, फुटणार नाही। आपण आता याला पीठ लावून घेऊया आणि आपण ह्याला लाटून घेऊयात। लाटताना पण मी एक ट्रिक तुम्हाला सांगते, जर तुम्ही जास्त लाटांवरती दाब देऊन जर हे लाटली ना पुरणपोळी, तर तुमची पुरणपोळी ही फुगणार नाही। हलक्या हाताने ह्याचं आपण कडा ज्या आहेत ना त्या लाटत जायच्या, आणि पुरणपोळी जास्त वेळा उलटायची नाही। जास्तीत जास्त 2 ते 3 वेळाच ही पुरणपोळी उलटपालट करून आपण करून घेणार आहोत। तुम्ही इथे बघा, मी कडेने आता ही पुरणपोळी लाटत आहे। कडेने लाटल्यामुळे आपली जी पुरणपोळी आहे ना ती टम्म फुगते। आता आपली इथे पुरणपोळी ही जी आहे ती झालेली आहे। साधारण मी ह्या साईजच्या पुरणपोळ्या बनवते। तुम्ही जर छोट्या साईजच्या पुरणपोळ्या बनवतात तर गोळाही छोटा घ्या, पण बघू शकता माझी ही साईज असते। पुरणपोळी आपण अशी ही पातळ लाटून घेतलेली आहे। आता आपण इथे तवा गरम करून घेतलेला आहे, त्यावरती आपण ही पुरणपोळी टाकून घेऊन भाजणार आहोत। सर्वप्रथम आपण हातानेच उलटायची आहे, म्हणजे आपली पुरणपोळी मध्ये फुटत नाही वगैरे। तुम्ही ते बघू शकता, छान अशी टम्म अशी फुगायला लागलेली आहे। आपण आता यावरती थोडंसं तूप लावून घेणार आहोत। इथे बघू शकता आपली छान अशी टम्म फुगलेली आहे पुरणपोळी। तुम्ही ह्या ट्रिकने पुरणपोळी केली ना, तर तुमची ही पुरणपोळी अशी फुगेल, मस्त अशी आपली झालेली आहे। ही थाळी आहे ना प्रमाणात घेऊया। आपण घेतलेली आहे तर 1 पुरणपोळी, कटाची आमटी विदाऊट तिखट आमटी, गुळवणी घेतलेला आहे, थोडंसं बटाट्याची भाजी, 1 वाटी राईस, 3 भजे आणि 1 ते 2 1 पापड आणि 1 कुरडई घेतलेली आहे। ह्या जर पोर्शनमध्ये जर तुम्ही ही थाली खाल ना, तर ती हेल्दी पोर्शनमध्ये होऊन जाते। हा मी पुरणपोळीचा जो स्वयंपाक आहे ना तो 1 तासामध्ये बनवलेला आहे। 4 लोकांसाठी हा स्वयंपाक होऊन जातो। फेस्टिवल फूड स्किप करायचा नाही, पण बॅलन्स पोर्शनमध्ये खाल्ला तर हेल्थ पण मेंटेन होते आणि फेस्टिवल पण एन्जॉय करता येतो। तुम्हाला ही रेसिपी आवडली तर व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा। थँक्यू।